श्रीकृष्ण म्हणतात, चांगली माणसं दुःखी का आणि पापी पाखंडी माणसं सुखी का? ईश्वर जे करतो ते चांगल्यासाठीच करतो. तर आपण ह्यावरच आज एक कथा ऐकूयात. एकदा यमदेवाने आपल्या एका दूताला पृथ्वीवर पाठवले. एका स्त्रीच्या मृत्यूनंतरच्या गतीचं कार्य त्याच्यावर सोपवलं होतं. तो तिथे पोहोचला, पण थोडा संभ्रमात पडला. त्या स्त्रीची 3 लहान जुळी, खरं तर त्यांना तिळी म्हणतात, बाळं रडत होती. त्यांचे बाबा तर खूप आधीच देवाघरी गेले होते आणि आता ती आईविना अनाथ होणार होती. हे सर्व बघून देवदूताला दया आली. तो त्या स्त्रीला आपल्याबरोबर न घेता रिकाम्या हातानेच यमदेवाकडे आला व सर्व परिस्थिती सांगितली. ती ऐकून यमराज भडकले आणि म्हणाले, तू काय स्वतःला परमेश्वर समजतोस का? प्रत्यक्ष परमेश्वरसुद्धा निसर्ग नियमांमध्ये हस्तक्षेप करत नाही. मग तू कोण मोठा लागून गेलास? आणि त्या स्त्रीचा मृत्यू तर अटळ आहे. मी दुसऱ्या दूताकरवी ते काम करीलच, पण आता तुला मात्र मी सांगितलेल्या आज्ञेची पूर्तता न केल्याचं फलित म्हणून शिक्षा भोगण्यासाठी पृथ्वीवर जावं लागेल. व जोपर्यंत तू स्वतः 3 वेळा मूर्खपणा करत नाहीस व स्वतःच्याच मूर्खपणावर स्वतःच हसणार नाहीस ना, तोपर्यंत तुझी सुटका होणार नाही आणि तू परत इथे येऊ शकणार नाहीस. इथे मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते, की दुसऱ्याच्या चुका व मूर्खपणावर तर अहंकारी माणूस असतो, पण स्वतःच्याच मूर्खपणावरती हसण्यासाठी तेवढं धैर्य लागतं. तर दूत शिक्षा भोगण्यास तयार होतो. यमलोकातून त्याला जमिनीवरती वस्त्रहीन अवस्थेत हाकललं गेलं. त्याच सुमारास समोरून एक चर्मकार येत होता. थंडीचे दिवस व ती सुद्धा रशियातील थंडी येऊ लागले होते. म्हणून आपल्या बायको व मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट खरेदी करण्यासाठी तो बाजारात चालला होता. त्याने या वस्त्रहीन देवदूताला बघितलं व त्याला त्याची दया आली. त्याने घरातील लोकांऐवजी या माणसासाठीच कपडे, ब्लँकेट वगैरे खरेदी केली. व नंतर अचानक त्या चर्मकाराला काय वाटले देव जाणे. तो दूताला म्हणाला, अशा घरदार नसलेल्या अवस्थेत तू कसा आणि काय जगणार आहेस? तू माझ्या घरी चल काही दिवस. माझी पत्नी तुला बघून चिडचिड करेल, पण तू मनाला लावून नको घेऊस. काही दिवसांनी सगळं ठीक होईल. आणि तो दूताला घेऊन आपल्या घरी आले. आता मजा बघा, त्या चर्मकारालाही माहीत नव्हतं की तो कोणत्या व्यक्तीला घरी नेत आहे आणि ना त्याच्या पत्नीला समजलं की आपल्या घरी या मनुष्याच्या रूपात कोण आलं. त्याची ओळख देत चर्मकाराने सांगितलं की हा काही दिवस आपल्याकडेच राहणार आहे. घरी आलेल्या आगंतुकाला बघून पत्नीला खूप राग आला. ती त्याच्या समोरच म्हणाली, इथे आपल्याला गिळायला अन्न नाही आहे आणि त्यात भरीस भर म्हणून ही ब्यात का मागे लावून घेतली आहे? आणि देवदूत पहिल्यांदा हसला. तर चांभाराला आश्चर्य वाटले की ती तुला एवढं बोलली आणि तू त्यावर हसत आहेस. तर त्यावर देवदूत म्हणाला, अशा प्रकारच्या अजून 2 घटना झाल्यावर व त्यावर मी हसल्यानंतर मी तुला याचं उत्तर देईल. आजच्या घटनेवर दूत हसला, कारण पत्नीला हे माहीत नव्हतं की तिच्या पतिराजांनी ज्याला घरी आणलं आहे तो सामान्य माणूस नसून त्याच्यामध्ये दैवी शक्ती आहे, ज्याच्या पदस्पर्शाने पुढील काही दिवसातच त्यांचं भाग्य उजळणार आहे. मनुष्याचे विचार हे किती सीमित व स्वार्थी असतात ना. हम उतना ही देख लेते हैं जितना हमें ऊपरी तौर पर दिखता है, पर नियति के मन में तो कुछ और ही होता है. पण चांभाराच्या पत्नीला आपल्या मुलांसाठी गरम कोट व ब्लँकेट न घेतल्याचं दुःख होत असते. वो जो खो गया उसे देख रही थी, पर जो मिला है उसका क्या, उसका तो अंदाज ही नहीं है. मुफ्त घर में एक देवदूत आया है. 7 दिवसातच देवदूत चांभाराचं सर्व कसब शिकला व देवदूताने बनवलेले चामड्याचे बूट एवढे लोकप्रिय झाले की जो तो त्याची स्तुती करू लागला. देवदूताच्या कौशल्यामुळे हळूहळू तो चांभार धनवान होऊ लागला. अवघ्या 6 महिन्यातच तर त्याची अशी ख्याती पसरली की या चांभारासारखे बूट कोणीच बनवू शकत नाही.
अन्य देशातील राजांचेही जोड बनवण्याचे काम चांभाराकडे येऊ लागले व घरामध्ये अपार संपत्ती येऊ लागली. दिवस, महिने, वर्षे पुढे सरकत होती. एकदा असंच झालं. सम्राटाचा एक अधिकारी आला. चांभाराकडे कातडं सोपवलं व म्हणाला, हे खूप दुर्मिळ व महागडं कातडं आहे. तुझी कारिगिरी सम्राटांना पसंत आहे, म्हणून सम्राटांनी हे कातडं आपलं बूट बनवण्यासाठी दिलं आहे. तुझ्याकडून जर काही चूक झाली तर सम्राट क्षमा करणार नाहीत. लक्षात ठेव, सम्राटाच्या पायाकरिता बूट बनवायचे आहेत, स्लीपर नाही, अधिकाऱ्याने स्पष्टपणे खडसावले. रशियामध्ये मृत व्यक्तीला स्लीपर घालून स्मशानात नेण्याची प्रथा असते. चांभाराने सुद्धा देवदूताला बजावलं, हे बघ, सम्राटांच्या पायाकरता या दुर्मिळ कातड्याचे बूट बनवायचे आहेत, स्लीपर नव्हे. व कातडं सुद्धा बुटाच्या मापापुरतंच आहे. काही गडबड झाली ना तर नसती आफत ओढवेल. आणि एवढं निक्षून सांगूनही देवदूताने स्लीपरच बनवल्या. चांभाराने त्या बघितल्यानंतर तो फार क्रोधित झाला व देवदूताला काठीने झोडपून काढले आणि म्हणाला, तू काय मला फासावर लटकवणार आहेस का? इतके वेळा बजावले तरी तू स्लीपरच का बनवल्यास? तर देवदूत जोराजोरात हसू लागला. तेवढ्यात सम्राटाचा अधिकारी तिथे आला व म्हणाला, बूट नको, स्लीपर बनव. आपल्या सम्राटांना कालच देवाज्ञा झाली आहे. उद्या त्यांचा अंत्यविधी आहे. भविष्य हे अज्ञात असतं व आपण गतकाळातील अनुभवांवर जगत असतो. काल सम्राट असताना बुटासाठी आटापिटा होता, आज स्लीपर हवी आहे. चांभाराने लगेच त्या स्लीपर दिल्या. अधिकारी निघून गेल्यानंतर चांभार देवदूताच्या पाया पडून क्षमा मागू लागला. म्हणू लागला, मी तुला उगाच मारले. तर देवदूताने शांतपणे सांगितले, अरे, यामध्ये तुझा काहीच दोष नाहीये. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगतोय. आज दुसऱ्यांदा देवदूत हसला, कारण भविष्य अज्ञात आहे व आपण विनाशी इच्छांच्या मागे धावत सुटतो. साध्या घटनांमध्ये सुद्धा चिडचिड, त्रागा करत बसतो. मृत्यूघटिका समीप असताना जीवनाचे गणित बांधत राहतो व नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. देवदूताला जाणवू लागलं की त्या 3 अनाथ मुलींचं भवितव्य काय. हा अनाठाई विचार मी करत होतो. काही दिवसातच तिसरी घटना घडली. या चांभाराकडे एका धनाढ्य घराण्यातील वृद्ध स्त्री आली व तिच्याबरोबर 3 सुंदर युवतीही आल्या. 3ही युवतींचे लग्न ठरले होतं व त्यांच्यासाठी उत्तम चढावांचे जोड बनवून हवे होते. देवदूताने त्या 3 मुलींना पाहता क्षणीच ओळखले. याच त्या 3 मुली होत्या ज्यांचा मृतपाय आईकडे बघून त्याला दया आली व नियतीमध्ये स्वतःहून केलेल्या हस्तक्षेपामुळे तो आज शिक्षा भोगत होता. त्या 3घीजणी अतिशय सुंदर व समृद्ध दिसत होत्या. देवदूताला उत्सुकता वाटली की त्यांच्याबरोबर जी वृद्ध आली आहे ती कोण आहे. वृद्ध स्त्रीला विचारल्यावर तिने सांगायला सुरुवात केली की या मुली माझ्या समोरच राहत होत्या. यांची आई तर लहानपणीच देवाघरी गेली. ती अतिशय दारिद्र्यात दिवस कंठत होती. तिच्या पश्चात या मुलींचं कसं होणार, म्हणून मला त्यांची दया आली व या 3घींना सुद्धा मी दत्तक घेतलं. मलाही संतान नव्हतं. मी स्वतःच्या मुलींप्रमाणे यांचं पालन पोषण केलं व आता सम्राटाच्या राजपुत्रांशी या 3घीजणी विवाहबद्ध होणार आहेत. हे ऐकल्यानंतर देवदूत तिसऱ्यांदा व शेवटचं हसला व त्याने चांभाराला स्वतःच्या हसण्याचं कारण सांगायला सुरुवात केली आणि म्हणाला, आज जर त्या 3 मुलींची आई जिवंत असती ना तर या 3घीजणी दारिद्र्यात खितपत पडल्या असत्या. पण आता आई नसल्याने वृद्ध स्त्रीला दया आली व तिच्या संपत्तीला वारस मिळाला व 3घीजणींनी सुद्धा समृद्धी उपभोगली. तसेच वृद्ध स्त्रीला संतान सुख मिळालं. देवदूताने सांगितलं की मी चुकलो होतो. नियती ही माझ्यापेक्षा सूत्रबद्ध व योग्य आहे. तिच्या कार्यामध्ये मी हस्तक्षेप केल्याने मला जी शिक्षा मिळाली होती ती शिक्षा आज पूर्ण झाली. आता मी तुझा निरोप घेतो. एवढं बोलून तो देवदूत पाहता पाहता तिथून अदृश्य होतो. कथा जरी इथे संपली असली ना तरी त्याचा सारांश मात्र कायम आपल्याबरोबर ठेवायचा आहे.
एकंदरीत सध्याचं वातावरण व काहींचे अपमृत्यू, देहहत्या बघून बऱ्याच जणांच्या मनात हा एक प्रश्न येतो की इतक्या तरुण वयात ही व्यक्ती का गेली? त्याच्या पश्चात त्या कुटुंबाचं, त्याच्या मुलाबाळांचं काय होणार? काही जण तर या घटनांकरता चक्क परमेश्वरालाच दोषी ठरवतात. म्हणतात त्याला जर न्यायचंच होतं तर मग हॉस्पिटलचा खर्च व इतक्या यातना का दिल्या? ज्या ईश्वराचं वर्णन आपण प्रेमाचा सागर, कृपाळू असं करतो, तो आपल्याच मुलांशी असं निष्ठुरपणे कशाला वागेल? मनाला येईल तसं स्वतःच वागायचं, वाटेल तशा चुका करायच्या व शिक्षा भोगताना मात्र प्रेमळ परमेश्वराला अशी दूषणं द्यायची. हा करंटेपणा कशासाठी? वरील सर्वाचं एकमेव उत्तर म्हणजे कर्मसिद्धांत. परमेश्वर कर्मामध्ये कधीच ढवळाढवळ करत नाही, पण कर्मभोगाच्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मात्र सुचवितो. आणि म्हणूनच तो म्हणतो, न धरी शस्त्र करी मी, परी सांगीन गोष्टी युक्तीच्या चार. धन्यवाद. आजची कथा तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि अशाच रोज नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा.